जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु। हा जय गुरु. जय गुरु. ऐकू येतंय का सगळ्यांना? हो, ऐकू येते. येस सर. पण स्क्रीन दिसतोय ना सगळ्यांना? स्क्रीन हो दिसतोय सर. सगळ्यांना? हा, आपण हो, आता आवाज दिसतो. थोडा बारीक का हा. येतोय मला कळत नाही. का मलाच काय बारीक म्हटलं? येतोय? आवाज थोडा काय? बारीक येतोय तुमचा की मलाच येतोय बारीक कोण जाणे? सगळ्यांना व्यवस्थित येतोय माझा आवाज? हा हो, आता आला. आवाज येतो. येतोय. हा, येतोय ना? हा, ठीक आहे. तर आपण काल 8वा श्लोक घेतला आणि आज आता 9व्याला सुरू करतोय. आणि जसं मी आधी जरा वेळापूर्वी मेसेज पाठवला की आपण उद्या सुट्टी घेऊ. उद्या तशी पण चतुर्थी आहे, तर बरेच जण पूजेमध्ये वगैरे गडबडीत असतील. तर आणि मग सोमवार ते शनिवार आपण सतत घेऊ रोज. आणि बहुतेक शुक्रवारपर्यंत वगैरे आपला अभ्यासक्रम तसा पूर्ण होईल, की जेणेकरून तुम्हाला मग पुढचे सगळे दिवस उजळणीला वगैरे सरावाला वगैरे मिळतील. ठीक आहे. तर आता आपण 9वा श्लोक कर्मयोगातला. ऍक्च्युअली असं म्हटलं जातं की हे जे 8 श्लोक आहेत यात कर्मयोग सांगून झालाय. म्हणजे 3ऱ्या अध्यायाचं सुद्धा सगळं सांगून, म्हणजे मूळ सार सांगून या 8 श्लोकात झालेलं आहे. आपण आतापर्यंत जे बघितलं ते. हा, पण आणि पुढचे जे 9 ते 43 जे श्लोक आहेत या 3ऱ्या अध्यायातले, हे त्याचं स्पष्टीकरण आहे. तर त्या दृष्टीने आपण समजून घ्यायचं. 9वा श्लोक. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. हा, तर इथं आपण आता बघूया की काय म्हणतात ते. की हा, अन्वय. अयम लोकः. अयम लोकः म्हणजे या लोक म्हणजे इथं या लोकातले सगळे पुरुष. पुरुष म्हणजे मनुष्य लोक, असं मनुष्य. यज्ञार्थात कर्मणः म्हणजे यज्ञासाठी. यज्ञ अर्थ. अर्थ म्हणजे संस्कृतमध्ये साठी. परीक्षार्थी म्हणजे परीक्षेसाठी, विद्यार्थी म्हणजे विद्येसाठी, धनार्थी म्हणजे धनासाठी. तसं यज्ञार्थात म्हणजे यज्ञासाठी केलेल्या कर्मापेक्षा, यज्ञासाठी केलेल्या कर्मापेक्षा अन्यत्र वेगळं कर्म केलं त्या दुसऱ्या कर्मांनी कर्मबंधन. तर कर्मबद्ध होतो. म्हणजे आता याचा अर्थ काय की सगळे जे आपले लोक आहेत, सगळा मनुष्य प्राणी जो आहे, तो जे काय त्याचं कर्म ते स्वार्थाकरता केलेलं असेल, परमार्थाकरता नाही, म्हणजे ईश्वराकरता नाही केलेलं. यज्ञ म्हणजे परोपकार किंवा ईश्वरार्थ दुसऱ्याकरता केलेलं किंवा परमेश्वराकरता केलेलं जे कर्म आहे त्याला बाध नाहीये. पण त्याच्या व्यतिरिक्त तो कर्म कोणाकरता करतो? स्वतः करता किंवा आपल्या लोकांकरता, म्हणजे थोडक्यात अहम भावनेला पुष्ट करण्यासाठी. तर त्या अहम भावनेला पुष्ट करण्यासाठी जे काय कर्म त्याचं होतं, तर त्यांनी त्याला कर्मबंधन प्राप्त होतं. कारण तिथे वासना असते. बरोबर. वासना कधी नसते जेव्हा मी विशाल परमात्म्यासाठी काही करतोय निष्काम भावनेने, तेव्हा त्या कर्माला वासना नसतेच, कारण मला काहीच मिळणार नसतं त्यात, नाही का. तर यज्ञ, आता यज्ञ हा शब्द जो आहे ना संस्कृतमध्ये, तो यज धातूपासून आलाय. यज म्हणजे काय? त्याग करणे. यज्ञ म्हणजे काय?
त्याग करण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला यज्ञ म्हणतात. तर आता असं जसं पूर्वी असं म्हटलं जायचं की जेवण म्हणजे प्रत्येक द्विजानी मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ, बलियज्ञ, असे 5 यज्ञ करावे, म्हणजे अतिथी यज्ञ वगैरे. म्हणजे या सगळ्यांना देऊन मग जे उरलं असेल घरात, जे अन्न उरेल ते मग आपण स्वतः भक्षण करावं. हे केल्याशिवाय म्हणजे प्राणी मात्रांना, अतिथीला, नोकराचाकरांना, देवांना, पितरांना, या सगळ्यांना त्यांचा त्यांचा आविर्भाग देऊन मग नंतर मग स्वतः भक्षण करायचं असं. कारण का की यज्ञ म्हणजे त्याग करून मग ते आपण खायचंय असं. ते पुढे श्लोक तो आहे तसा, पण याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की यज्ञ यज्ञ जे यज्ञाप्रित्यर्थ जे कर्म केलेलं आहे, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ किंवा निस्वार्थ भावनेने केलेलं जे कर्म आहे, त्याच्याशिवाय जे काय कर्म आपण करू त्यात वासना असल्यामुळे त्याचं कर्मबंधन होतं. त्या कर्माची वासना आपल्याला चिकटते. त्यामुळे म्हणून तदर्थम पुढच्या वाक्यात तदर्थम कर्म कौंतेय. त्यामुळे हे कौंतेया म्हणजे हे अर्जुना संबोधन, हा मुक्त मुक्त संघ हा म्हणजे काय की संगम त्यक्त्वा आपण जे म्हटलेलं आहे ना, की संघ म्हणजे आसक्ती सोडून. मुक्त संघ हा म्हणजे आसक्तीपासून मुक्त होऊन किंवा आसक्ती सोडून. तदर्थम, आता तत् अर्थम म्हणजे त्याच्यासाठी. तो तत् म्हणजे तो किंवा ते, त्याच्यासाठी. आता ते त्याच्यासाठी म्हणजे कोणासाठी? परमात्म्यासाठी. ते जे मूळ तत्व आहे तत्. अध्यात्मामध्ये तत् हे जे तत्व आहे ना, तत् म्हणजे काय? तो म्हणजे ते त्याला लिंग नाहीये, त्यामुळे त्याला पुरुष म्हणत नाही, तो ते तत् म्हणतात. जसं अथर्वशीर्षात म्हटलेलं आहे तत्त्वम असी. तत् म्हणजे ते परमतत्व, ते तूच आहेस, असं गणपतीला आपण म्हणतो तसं ते तत्. आता तदर्थ म्हणजे काय? तत् अर्थम म्हणजे त्या परमतत्वासाठी किंवा परमेश्वरासाठी कर्म समाचर. म्हणजे सगळं कर्म तुझं कशा करता होऊ दे, तर त्या परमेश्वरा प्रित्यर्थ होऊ दे. पुन्हा एकदा घेऊयाचा अर्थ श्लोकाचा पूर्ण. अयम लोक म्हणजे या लोकातले सगळे माणसं, या माणसांचं यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र. यज्ञापेक्षा यज्ञासाठी केलेल्या कर्मापासून दुसरे कुठलीही कर्म, अन्यत्र म्हणजे दुसरी कुठलीही कर्मबंधन त्यांनी कर्मबंधन प्राप्त होतं. म्हणून हे कौंतेया, मुक्त संघ म्हणजे संगम त्यक्त्वा म्हणजे आसक्ती न ठेवता, तदर्थम कर्म समाचर. आता आसक्ती म्हणजे काय? कर्मफळाची आसक्ती, बरोबर. आसक्ती म्हणजे मला काहीतरी मिळणार म्हणून ती आसक्ती असते ना, पण तीच जर आपण सोडली तर मग ती आसक्ती गेली. त्यामुळे मुक्त संघ. आणि नुसतं मुक्त संघ नाही म्हणजे उगीच करायचं म्हणून नाही. तत् अर्थम त्या परमतत्वा प्रित्यत्व परमेश्वरा करता तू कर्म कर असं. म्हणजे तुला कर्म, आणि हे केल्याने काय होईल? तुला कर्मबंधनापासून मुक्ती मिळेल. कर्माच्या बंधनात तू अडकणार नाहीस. समजलं? आता याच हा सर जो श्लोक आहे. कर्मबंधन म्हणजे कर्मापासून जे फळ मिळतं त्यापासून. नाही, कर्मबंधन म्हणजे कर्माबरोबर जी वासना चिकटते आपल्याला, त्या वासने, मग ती वासना फळाची असो किंवा कशाची असो, आशा आशा, इच्छा, फळ, काहीतरी मी, अहंकार, अभिमान, मी करतो, हे सगळं आसक्तीची किंवा वासनेची रूप आहेत, बरोबर. तर संगम तत्व म्हणजे ती सगळी आसक्ती सोडून दे, बरोबर. असं म्हटलं जातं की जगामध्ये पुत्रैषणा, वित्तैषणा आणि लोकेषणा अशा 3 प्रकारच्या एषणा म्हणजे काय? आसक्ती किंवा इच्छा असतात. तर सगळ्यात पहिली असते वित्तेषणा. वित्तेषणा म्हणजे काय?
पैसा धन वगैरे की ज्यांनी आपला उदरनिर्वाह चालेल वगैरे वगैरे, ती एक आसक्ती झाली. दुसरी असते पुत्रेषणा, म्हणजे पुत्र इथं म्हणजे आपल्या कुटुंबासाठी, म्हणजे आपल्या लोकांसाठी काही करणं. ठीक आहे, माझं पोट भरलं, मग माझ्या माणसाला करू दे, माझ्या माणसासाठी, माझ्या कुटुंबासाठी. जसे आपण राजकारणी लोक बघतो, हजारो करोडो कोटी ते जमवून ठेवतात. कोणाकरता माहिती नाही, नाही का? तसं. तर आणि तिसरं लोकेशणा. बऱ्याचदा असं होतं की माणसाला सगळं असतं, पोट भरलेलं असतं त्याचं, त्याच्या कुटुंबाचंही पोट भरलेलं असतं, भरपूर असतं, पण तरी प्रसिद्धीसाठी. तर अशा 3 ऐषणा या ज्या आसक्ती आहेत, तर या कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. माझं कोणी कौतुक करावं, माझं नाव व्हावं, लौकिक व्हावा, ते सोडून द्यायचं. हं. आणि मग तदर्थम, त्या परमेश्वरासाठी तू कर्म कर. म्हणूनच आपण म्हणतो ना, श्री परमेश्वर प्रीत्यर्थे, असं कुठलंही आपण धार्मिक कार्य करताना जो संकल्प केला जातो किंवा कुठलंही स्तोत्र म्हणताना, नाही का, श्री सीतारामचंद्र प्रीत्यर्थे, रामरक्षा करताना आपण म्हणतो, नाही का, म्हणताना, तर कुठलंही स्तोत्र म्हणताना परमेश्वरा प्रीत्यर्थ म्हणजे का ईश्वरार्थ कर्म आपण ते करतो, म्हणजे तिथे आपली आसक्ती नसते. कुठलंही तुम्ही स्तोत्र घ्या, त्याचं जे एकतर संकल्प असेल, पूजा वगैरे असेल तर, किंवा ते स्तोत्र म्हणण्याच्या आधी आपण सांगतो की मी कशाकरता करतोय. तर ते जर सकाम कर्म जर नसेल, तर आपण म्हणतो परमेश्वर प्रीत्यर्थे, श्रीकृष्णार्थे वगैरे वगैरे वगैरे. ललिता अंबिका प्रीत्यर्थे, असं काहीतरी, म्हणजे जी जी देवता असेल तिला, म्हणजे ती परमेश्वर रूपीच समजा, तर तिला आपण उद्देशून हे कर्म करतो की जेणेकरून त्या कर्माची आसक्ती आपल्याला लागणार नाही, त्याची वासना आपल्याला लागणार नाही, असं. आणि कृष्ण हेच सांगतायत की तू परमेश्वराकरता त्या म्हणजे स्वतः करता तू काही करू नकोस, असं. पण नाहीतर तुला त्या कर्माची वासना चिकते. आता याच श्लोकाचं हे करता येणं कठीण आहे तसं. त्यामुळे याच श्लोकांचे जे 4 पर्याय आहेत, ते 12व्या श्लोकाच्या 12व्या अध्यायामध्ये 4 श्लोकांमध्ये, मला वाटतं श्लोक 13 ते 16 असं वाटतं मला, बहुतेक क्रम नक्की, पण ते 4 श्लोक आहेत क्रमाने, त्यात दिलेले. ते आपण पुढे येईल आपल्याला. पण सध्या एवढंच लक्षात ठेवायचं की कुठलंही कर्म स्वतःसाठी, स्वार्थासाठी न करता परमार्थाकरता किंवा परमेश्वरा प्रीत्यर्थ करून मोकळं व्हायचं, मग आपल्याला ती वासना लागत नाही. तर आणि हे हा आपल्यासाठी म्हणजे कर्मयोगासाठीच सांगितलंय, जो कर्मयोगासाठी, कर्म ज्ञाननिष्ठे, करून हो हो, ज्ञाननिष्ठा इथं मग नाहीच आहे. हा, आपलं प्रत्येक कर्म तसं म्हटलं तर ईश्वरासाठी नसतं ना. ते प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करणं थोडं कठीण हे आता आहे. आता आता मी बरोबर उदाहरण म्हणतेय देईल. ना मी? नाही, हो हो, नाही, बरोबर आहे. आता मी जसं सांगतो की आता आपण जेवतो, उदाहरणार्थ, तर आपण आपल्या चालीरीतीत काय सांगितलेलं जाणीजे आहे की यज्ञ कर्म. जाणी जे यज्ञ कर्म, ते का म्हटलेलं आहे, वदनी कळ घेता नाम घ्या श्रीचे वदनी हा, नाही का, मी म्हणजे म्हणजे उपभोग घेण्यासाठी खाऊ नका, उपभोग घेण्यासाठी खाल, देहाच्या कौतुकासाठी, तर ती वासना आहे. मला हे आवडतं, मला ते आवडतं, हे छान झालं, हे वाईट झालं. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की अत्यंत, म्हणजे चांगल्याला चांगलंही म्हणतात ते, पण वाईटाला वाईट म्हणतील, अगदी चिकित्सा करत खाणार. आणि जो योगी माणूस असतो त्यांनी कसं खाणं अपेक्षित आहे की जाणीले यज्ञ कर्म, म्हणजे उदरनिर्वाह, म्हणजे माझा देह जो आहे, मला मनुष्य जन्म प्राप्त झालेला, त्याचा त्याचा ध्येय काय आहे, तो का प्राप्त झाला, की मला माझा उद्धार व्हावा म्हणून. तर मला देह चालवण्यासाठी जगणं आवश्यक आहे, जगणं उपासना करण्यासाठी, म्हणून मला हा देह चालू ठेवायचा आहे, म्हणून मी त्याला हे यज्ञ कर्म म्हणून त्याला देतोय. जसं आपण गाडीत पेट्रोल भरतो की पेट्रोल भरल्याने गाडी चालेल, त्या पद्धतीने आपण अन्न गिळायचंय किंवा खायचंय, असं. समजलं? तर ते झालं एक, म्हणजे साधं सुद्धा सिंपल उदाहरण अगदी, तर नाही का? प्रत्येकात आपण हे हा, शोधायचं आणि मग त्याला त्याच्या अर्पण करायचं. अगदी अगदी. मग आता या भावनेने जर आपण जेवण केलं, बरोबर, मग ती वासना चिकटेल का, कुठला पदार्थ मला आवडला. बऱ्याच लोकांना इतकं त्यांच्या आठवणी असतात, अमुक एक लग्नात काय होतं गोड पदार्थ, तो असा झाला होता, तसा झाला होता, म्हणजे इतकी बरोबर. वासना असते ना चिकटलेली, म्हणता म्हणता डोक्यातनं जात नाही विचार, नाही का? वास्तविक यज्ञ म्हणजे काय, जसं आपण यज्ञामध्ये असं म्हटलं जातं की
अमुकाय स्वाहा इदम न मम असं म्हटलं जातं. स्वाहा म्हणजे काय, की माझा त्याच्यावरचा अधिकार संपला. इदम न मम म्हणजे हे माझं नाही, आता मी विसरलो हे काय आहे ते. म्हणजे आपण जेव्हा जेवण केल्यावरती आपण काय खाल्लं, कसं खाल्लं, विसरला गेलो पाहिजे आपल्याकडून. विसरलं नाही तर वासना चिकटली. असं. ते जेवण हे एक मी उदाहरण दिलं, पण असंच सगळी कर्म बरोबर आहे. करायची. हो, हो. हा कर्माला करता पण येतं. हा असं प्रत्येक कर्माला करता येतं डिक्लेरेशन असं प्रत्येक हे कर्माला माझं करायला नाही. पाहिजे. हा बरोबर. सर ते ठीक आहे. तर म्हणजे सद्गुरू या वागलकोटे श्लोकामध्ये यांचे जेव्हा मी अटेंड केले ना क्लासेस, तर त्याच्यामध्ये असं शिकवलं की विठ्ठल करता भाव तुम्ही समजा. म्हणजे जे काही करतोय तो विठ्ठल करतोय. तर मग आपण म्हणजे अक्षरशः म्हणजे सकाळी उठल्यापासून प्रत्येक कर्म विठ्ठल करतोय आणि विठ्ठलाला अर्पण करणं या भावनेने करायचं. म्हणजे अगदी ब्रश करण्यापासून सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येक क्रिया, पण हे लक्षात ठेवून करावं लागतं. अदरवाईज इतकं सहजासहजी होत नाही. जेवण समोर दिसलं की पहिला घास पोटात याचं जातो आणि मग नंतर विठ्ठलाची आठवण येते. नाही असं आता होतं. हे जे याचं जे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आहे ना, तेच मी तुम्हाला हां. सांगितलं की हे 12व्या अध्यायात हे विस्तृतपणे येईल आपल्याला. ओके, हे कसं करायचं ते. पण सध्या फक्त एवढंच आपण लक्षात ठेवूया की हे माझ्याकरता नाही, देहासाठी नाही. देह म्हणजे मी नाही, बरोबर. आणि त्यामुळे देहाकरता नाही, त्यामुळे माझी वासना नाही. हे परमेश्वराकरताच करायचं, एवढं लक्षात. ते आता कसं, त्याच्या प्रोसेसेस आहे. म्हणजे पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी या 12व्या अध्यायात छान दिलेल्या आहेत. तर आपण तेव्हा बघणार आहोत. हं? सध्या एवढंच लक्षात ठेवायचं की सगळं आपलं कर्म आहे ते कर्म हे यज्ञ म्हणून झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. यज्ञ म्हणजे काय, यज म्हणजे काय, त्याग. हा सर नवव्या एक नवव्या अध्यायात पण आहे यत् करोषि एक यदश्नासी. नाही नाही, आता डॉक्टर आता मोठे पुढचं म्हणून होते, ते तसं सर्जन बऱ्याच होते. तर त्यांना एक असे भेटलेले गुरु, तर ते म्हणाले की तुला हे एवढी सगळी ऑपरेशन्स करतोस तर खूप टेन्शन येत असेल. ते म्हणे हो असतं. तर म्हणे फक्त तू उद्यापासनं एक करत जा की जे काही मी केलंय संध्याकाळी घरी आलं की ते देवाच्या पायाशी की तुझ्यासाठी मी केलं असं म्हण, आणि त्याच्यानंतर तुला कसं फील होतं ते बघ. तर ते म्हणाले असं करायला लागल्यापासून मला खूप हलकं फील झालं. म्हणजे जे बरोबर. तुम्ही आता मी सांगताय पण त्याच्याशी मी मी पण ते वाचली आहे रिलेट ती गोष्ट. केलं. हो हो, हो काहीतरी हो पुण्याचेच हो. कोणीतरी डॉक्टर आहेत मला वाटतं. बरोबर. पुण्याचे हो, डॉक्टर साठे म्हणून. डॉक्टर डॉक्टर हा साठे साठे. बोलायचे. डॉक्टर ऐकलंय साठे. मी त्यांचं, ऐकलंय मी. हो हो. तर तेच म्हणजे आपण त्यांचे त्याच्या ज्या पायऱ्या आहेत ना, युट्यूबवर पुन्हा खूपचे भाग पुन्हा आहेत. युट्यूबवर पुन्हा आहेत पुन्हा त्यांचे पुन्हा पुन्हा साठेंचे. पुन्हा पुन्हा मी सांगतो की ते जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्या पायऱ्या आहेत, एकदम आपण त्याच्यावर उडी मारूया नको. कारण ते ते कशी, ती अवस्था कशी स्टेप पायरी पायरीने करायचं ते 12व्या अध्यायात छान दिलेलं आहे. त्यामुळे सध्या थोडं आपण थांबूया. सध्या एवढं लक्षात घेऊया की यज्ञ म्हणून करायचं. आणि यज्ञ म्हणजे काय, यज्ञ म्हणजे त्याग. त्याग म्हणजे माझ्याकरता नाही, दुसऱ्याकरता, असं. हा सर ठीक सर आहे. तर म्हणजे ह्या जेव्हा श्लोकामध्ये तर यज्ञ म्हणजे हां. ईश्वर म्हटलंय का? होय. आता कसं आहे की शेवटी म्हणजे ओके, हे एक मी कन्सेप्ट सांगतो की अध्यात्माच्या दृष्टीने किंवा फिलॉसॉफिकली पण 3 एंटिटीज आहेत. एक तर मी, म्हणजे मी, माझा देह, हा, ज्याला आपण लौकिक अर्थाने अहमभाव म्हणतो तो. दुसरा आहे इदम. इदम म्हणजे आजूबाजूचं विश्व, मग झाड, पानं, फुलं, पर्वत, दऱ्या, डोंगर वगैरे वगैरे सगळं, डोंगर वगैरे सगळं. आणि तिसरं एक अदृश्य शक्ती की जे सगळं चालवते, ज्याला कोणी परमेश्वर म्हणेल किंवा काही म्हणू द्या, आपण परमतत्व म्हणूया आपण त्याला. तर आता कसं आहे की अद्वैत तत्वज्ञानानुसार जो आहे म्हणजे अहमभाव, तो जीवात्मा आहे आणि परमतत्व म्हणजे परमात्मा आहे. आणि हे जे इदम म्हणतो हे सुद्धा तसं म्हटलं तर जीवच आहे. म्हणजे भले सजीव निर्जीव सगळे पदार्थ, पण त्यांच्यामध्ये चैतन्य आहे, त्यामुळे ते परमात्म्याचाच अंश आहे, बरोबर. तर इथं गोंधळ काय होतो, आपण त्यामुळे बाकी चौथी गोष्ट नाहीये, चौथं एंटिटीच नाहीये जगामध्ये किंवा पूर्ण आपल्या विचारांमध्ये. भलेही आपल्याला माझे बाप, माझी आई, माझा मुलगा वगैरे वगैरे वाटत असेल, पण त्याला काही अर्थ नाही. हे सगळे इदम मध्ये आले,
हम्म. अहम, इदम आणि तत् ही 3 शब्द आहेत फक्त मूळ. जीव जगत जगदीश्वर. हा. हा बरोबर. तसं म्हणजे पण अगदी म्हणजे मूळ अगदी अध्यात्म म्हटलं ना तर जगदीश ईश वगैरे पण नाही. अहम, इदम आणि तत् बस. तत् म्हणजे ते परमतत्व. अहम म्हणजे माझ्याविषयी. तर आपण 95% आपण 95% स्वतः करता म्हणजे अहम अहम अहमचा विचार करतो. थोडासा विचार इदमचा करतो आणि त्या तत्चा विचार करतच नाही. तर तर कुठलंही अध्यात्म काय सांगतं की तुम्ही सगळ्यात पहिले अहमचा विचार सोडा, बरोबर. मग इदमचा आणि अहम आणि इदम मध्ये भेद करू नका. आणि मग हे सगळं मी अहम काय आणि इदम काय हे सगळं तत्रूपी आहे, परमतत्रूपी आहे असा विचार करा. म्हणजे काय 100% वेळ आपला परमात्म्यालाच मी देतोय असाच विचार करा असं. म्हणून मग तो यज्ञच होतो. मग वेगळा यज्ञ म्हणजे ऍक्च्युली अग्नी साधन करून वगैरे यज्ञ करायची तशी गरज नाही असं. या भावनेने. बरोबर आहे. हा हो. ठीक आहे. ओके सर. थँक्यू. हा हा पुढे जाऊया आपण. हा आता इथं आता यज्ञाचंच थोडस अजून स्पष्टीकरण आहे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यम ध्व मेषवोस्त्विष्ट कामधुक्. याचं अन्वय, अर्थ आणि अन्वय. प्रजापती, तर प्रजापती म्हणजे कोण? ज्यांनी प्रजेला उत्पन्न केलं तो. तर ते काम परमात्म्याने ब्रह्मदेव. ब्रह्मदेव, हा म्हणजे ब्रह्मदेवाला दिलं होतं, जो परमात्म्याचाच अंश आहे, पण त्याला सृजन करण्याचं काम दिलं होतं तो. तर प्रजापतीने पुरा म्हणजे पूर्वी, हा सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा. आता सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा म्हणजे काय की त्यांनी सृष्टी म्हणजे प्रजा आणि यज्ञ हे एकदम उत्पन्न केलेलं आहे. समजलं का? हा फार सुंदर कन्सेप्ट आहे हा आपल्या सनातन धर्मातला. की ही जी प्रजा म्हणजे आपण सध्या मानव प्राणीच म्हणूया, हा पण विश्व त्यात आलेलंच आहे. पण त्यांनी सहयज्ञ नुसत्या माणसांना उत्पन्न केलं नाही त्यांनी प्रजेला, त्याचबरोबर यज्ञ संस्था पण उत्पन्न केली. तर यज्ञ संस्था म्हणजे काय हे अजून पुढे त्याचं स्पष्टीकरण येईल 12व्या श्लोकापासून. पण सध्या असं समजूया आपण की यज्ञ आणि प्रजा हे दोन्ही एकदम उत्पन्न केलं. आणि त्यांनी त्याला सांगितलं आणि अनेन म्हणजे ह्याने, तृतीया, हा या यज्ञाने प्रसविष्यध्वम म्हणजे काय? प्रसूती ज्याला आपण म्हणतो ना, प्रसवणे किंवा प्रसूती म्हणजे काय? काहीतरी उत्पन्न करणे, नवीन वाढ करणे. प्रसविष्यध्वम एषः वहा. तुम्ही आता या यज्ञाने आपली वृद्धी करा. हा यज्ञ तुम्ही चालू ठेवा, मग तुम्हाला यज्ञ तुम्हाला फळ देईल. समजलं? यज्ञ म्हणजे काय? तुम्ही जर दुसऱ्यांना जर दिलं किंवा परमेश्वराला दिलं तर ते तुम्हाला वेगळ्या मार्गाने परत मिळेल. आणि वेगळ्या मार्गाने म्हणजे इष्टकामधुक, मग तुम्हाला इष्टफळं मिळतील. तर थोडक्यात काय माहितीये, ही सकाम भावना आहे ही त्या अर्थाने की यज्ञसंस्था किंवा वेद जे आहेत ते वेदांमधली सगळी जी कर्म सांगितलेली आहेत की तुम्ही हे करा, या कर्माचं फळ हे मिळेल, या कर्माचं फळ हे मिळेल, त्या कर्माचं फळ हे मिळेल असं. आणि मग अशी ती यज्ञसंस्था की कर्माचं जे सायकल आहे, बरोबर, ते सुरू करा. म्हणजे यज्ञसंस्था म्हणजे काय? कर्मचक्र. त्या कर्मचक्राने तुम्ही कर्म केलं, योग्य कर्म केलं तर तुम्हाला ते फळ मिळेल. तुम्ही दुसऱ्यांना दिलं तर तुम्हाला मिळेल. पण तुम्ही लुटालुटच केली तर एक वेळ असेल की मग तुम्हाला काहीच मिळणार. थोडक्यात काय की यज्ञ म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना द्या तर तुम्हाला ते वेगळ्या मार्गाने परत मिळेल. चक्र सुरू राहिलं पाहिजे. जर तुम्ही स्वार्थी अप्पलपोटेपणाने सगळी लुटमारच केली रानटी टोळ्यांसारखी, तर मग तुम्हाला एक वेळ अशी येईल की सगळं संपून जाईल. मग काय करणार असं. त्यामुळे हा ना धर्म म्हणजे आपण जो सनातन धर्म म्हणतो ना, तर हा किती विचार केलेला आहे बघा. इथं म्हणजे संस्कृती आणि सनातन धर्म हा कसा अभिन्न आहे की इथं दुसऱ्याला देणं. यज्ञ म्हणजे काय? दुसऱ्याला देणं, स्वतः करता घ्यायचं नाही असं. आता दुसरं म्हणजे कोणी असू शकतं.
जे गरजू असतील, समाज असेल किंवा परमेश्वर असेल किंवा सृष्टी असेल, निसर्ग असेल, पण त्यांना द्या की जेणेकरून ते तुम्हाला परत होईल असं. समजलं? सर म्हणजे एकमेकाच्या मदतीनं तुम्ही उभं राहा, समाज उभा करा असं म्हणायचंय ना. एकमेकांच्या म्हणजे फक्त पण एकमेक म्हणजे आपण आणि आपले सगळे सोयरे नाही, तर पूर्ण विश्व. हा म्हणजे बरोबर. पूर्ण विश्व, पूर्ण वसुधैव सृष्टीचक्र, निसर्ग. कुटुंबकम. हा बरोबर. हा म्हणजे आणि त्यात निसर्ग पण आला, परमेश्वर पण आला, सगळे हो. आले म्हणजे असा. हा तसं बरोबर. सध्या नाही तर राजकारणी करतात सगळे, एकमेकांनाच मदत करतात ते, पण फक्त एकमेकांनाच करतात असं. बरोबर आहे. मी असं माझा समाज मोठा करतो. हा खरंय. असं. तसं निसर्गाचं तत्व जरी आपण शिकलो म्हणजे एखाद्या झाडाकडे बघून झाड काय करतं, सगळं देतच असतो. तसं आपण अगदी अगदी देतच अगदी राहिलो अगदी म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे ना, की आपण म्हणजे प्रत्येक जीव हा काय जगतो म्हणजे श्वासोच्छ्वास घेतो. श्वासोच्छ्वास घेताना तो काय करतो, ऑक्सिजन खेचतो हवेतनं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, बरोबर? काय जे काय प्रमाण असेल त्यानुसार. आणि वनस्पती काय करतात विशिष्ट वेळेला, हं, त्या कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, बरोबर, त्यांच्या फोटोसिंथेसिससाठी, नाही का? तर म्हणजे हे जसं परस्पर अवलंबित्व आहे ना. तुम्ही म्हटलं की मी फक्त पोल्युशनच करेल तर असं होणार नाही ना. मग म्हणजे आपण वनस्पतींवर सुद्धा अवलंबून आहोत, वनस्पती आपल्यावर अवलंबून आहोत, असं हे चक्र. त्यामुळे निसर्ग याचा अविभाज्य भाग आहे असं, नाही का? सर एक तर इकडे विचारायचं होतं प्रजा इथे. म्हणजे कोण? हा इथे 3 वर्णांना म्हटलंय, प्रजा म्हणजे 3 हा, वर्णांना, प्रजा तर हे म्हणजे 3 वर्ण म्हणजे काय? हा तर आता 3 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. आता हा जो आहे ना गीतेमध्ये, हा एक थोडा कॉन्ट्रोवर्सियल विषय आहे. तर 3 वर्ण म्हणजे काय, पण त्याच्या मागची आपण भूमिका समजून घेऊया, म्हणजे आणि आत्ताच समजून घेतलेली बरी. लोकांना वाटतं की या जन्मापासून आल्या की कर्मापासून आल्या वगैरे वगैरे, गुणकर्म. कारण गीतेत पुढे एक श्लोक आहे की चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, बरोबर? तर भगवान असं म्हणतात की मी चातुर्वर्ण मया सृष्ट, म्हणजे मी चातुर्वर्ण निर्माण केले, गुणकर्म विभागशः. गुणकर्म विभागशः म्हणजे काय, गुण आणि कर्म, म्हणजे ज्याला गुण म्हणजे ज्याला आपण म्हणू ऍप्टिट्यूड, बरोबर, ज्याची जी ऍप्टिट्यूड असेल त्यानुसार, आणि कर्म, आणि जो काय कर्म तो करतो त्यानुसार. तर मग काय, मग त्या गुणांचे जन्माधिष्ठित कसे झाले, गुणाधिष्ठिताकडनं कर्माधिष्ठित म्हणजे जन्माधिष्ठित कधी झालं वगैरे, तो एक वेगळा म्हणजे कॉन्ट्रोवर्सियल विषय, तो सध्या आपण बाजूला ठेवूया. पण एक लक्षात घ्या की कुठल्याही समाजात कधीही एक क्लास असतो की जो ज्ञानाचं संवर्धन करतो, ज्ञानाचं रक्षण आणि संवर्धन. एक असतो तो संरक्षणात्मक असतो, संरक्षण, किंवा ज्याला ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो. मी त्यात राजनीती आपण म्हणूया, राजकारणी नको म्हणूया, तो वापर म्हणजे चुकीच्या बऱ्याचदा हल्ली वेगळ्या अर्थाने वापरला जातो. पण राजनीती म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, शासन व्यवस्था वगैरे वगैरे. आणि तिसरा असतो तो ज्याला आपण म्हणू बिझनेस, म्हणजे व्यापार. धन. नाही, आता ना कसं आहे की वैश्य वर्ण जे आहे ना, त्याचं मूळ हे होतं कृषी आणि पशुपालन आणि व्यापार, या तीन तीन गोष्टी त्यांच्याकडे दिलेल्या होत्या. कुठलं, कृषी म्हणजे शेती, हा म्हणजे धान्योत्पादन, हा, नंतर पशुपालन, आणि व्यापार म्हणजे देणं घेणं. त्यातही त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही व्यापार कमी करा, म्हणजे ट्रान्झॅक्शन्स कमी करा, आणि मुख्य धान्य आणि हे म्हणजे गोपालन किंवा पशुपालन आणि हे जास्त करा असं. कारण काय की पूर्ण सृष्टी जी आहे ती सृष्टीचक्र किंवा समाज या 3 गोष्टींवर चालतो, आणि ही मूळ फंक्शन्स झाली कुठल्याही समाजामध्ये. आणि बाकी एक वर्ग, समाजात एक मोठा वर्ग असतो की ज्याला शूद्र म्हणतात. बऱ्याचदा लोकांना वाटतं की शूद्र म्हणजे एक शूद्र, पण तसं अजिबात नाहीये. जी जी समाज व्यवस्था ही कर्म करणाऱ्यांना मदत करते, बरोबर, त्याला शूद्र म्हटलेलं होतं. मग तो कोणी असो, जसं आजच्या ह्याच्यात म्हणजे असं म्हणता येईल की आता सगळे इंजिनियर्स हे शूद्र आहेत, बरोबर,
इंजिनियर्स, टेक्निशियन्स वगैरे वगैरे, बरोबर. म्हणजे शूद्र असणं म्हणजे काही कमीपणा नाहीये, पण ज्यांना स्वतंत्र जबाबदाऱ्या नाहीत ते शूद्र, आणि ज्यांना स्वतंत्र जबाबदाऱ्या आहेत ते 3 वर्ण. आणि याचं कारण का, की हे हे 3 वर्ण मुख्यत्वे करून समाजाला दिशा देतात. आणि ते बदलून म्हणजे जन्म जर एक हा प्रकार जर बाजूला सोडला, तर तुमचा रशिया असो, अमेरिका असो, युरोप असो, भारत असो, कुठेही बघा, समाजाला दिशा देण्याचं काम हे 3 फंक्शन्स करतात, बरोबर. तर त्या दृष्टीने हे 3 वर्ण म्हणजे 3 फंक्शन्स, समाजाची आपण 3 फंक्शन्स समजूया. आणि तर त्यांनी या प्रजा निर्माण केल्या, आणि बाकीचा जो समाज आहे तो या सगळ्यांना सपोर्टिंग फंक्शन्स म्हणून काम करतो. असं तर त्या दृष्टीने या प्रजेला त्यांनी सांगितलं, कारण कर्म कोण करणार, मुख्य काय करायचं आहे कोण ठरवणार, तर हे तीन वर्ण ठरवणार असं. म्हणून समजलं. सर हा तर हा बोला. सर शूद्रता परत एकदा सांगाल का थोडस अर्थाने अजून हा तर शूद्र म्हणजे काय, की जसं हा बरोबर आहे, जसं आता म्हणजे कुठल्याही हे जे मी 5-6 फंक्शन्स, मेन फंक्शन्स सांगितली समाजाची, एक म्हणजे ज्ञान, म्हणजे अध्ययन, अध्यापन किंवा ज्ञानरक्षण, ज्ञानाचं संवर्धन असं म्हणूया आपण. एक दुसरं म्हणजे ज्याला म्हणतात की ऍडमिनिस्ट्रेशन, शासन व्यवस्था, आणि म्हणजे संरक्षण, बरोबर. आणि तिसरं धान्योत्पादन म्हणजे शेती, दुसरं पशुपालन, आणि तिसरं आवश्यक असेल तेवढं व्यापार. कारण आवश्यक असेल असं मी काय नाही म्हणतो, नाही सर, कारण तिसऱ्या हा वर्गाचं तर मी या हो वैश्य सांगतो मी, याला ही मेन कामं, याला हे मुख्य काम करणारे सोडून इतर सगळे शूद्र, याला जे सपोर्टिंग रोल्स आहेत ते सगळे शूद्र असं. 12 बलुतेदार येतील का यात? त्यात सगळे येणार. इनफॅक्ट बरेचसे ब्राह्मण सुद्धा शूद्रच, म्हणजे वृत्ती त्यांची शूद्राचीच असणार आहे असं. हा कारण म्हणजे काय, जो 12 स्वतंत्र बलुतेदार येतीलच. 12 बलुतेदार नक्कीच येते, कारण कुठलेही म्हणजे त्यांना जे नेमलेली कामं करणारे ते सगळे शूद्रामध्ये येतात. कारण स्वतंत्र विचार करणारे, स्वतंत्र जबाबदारी असणारे हे 3 फंक्शन्स आहेत, बाकी सगळे त्यांना सपोर्टिंग फंक्शन्स आहेत. जसं कुठल्याही कंपनीमध्ये उदाहरणार्थ, बरोबर, की वेगवेगळे फंक्शन्स असतात, जसं सेल्स अँड मार्केटिंग, प्रोडक्शन, फायनान्स वगैरे. तर पण मूळ याचं कुठल्याही कंपनीत, म्हणजे प्रोडक्शन कंपनीत म्हणतो मी, मूळ फंक्शन त्यांचं काय असतं, तर हे काय उत्पादन. तर उत्पादन करणारं जे, आता त्याच्यामध्ये कोण असेल, एक खरोखर सायंटिस्ट टाईप किंवा असे की जे विचार करून त्याचं डिझाईन करत असतील ते. नंतर दुसरं की ऍक्च्युअल प्रोडक्शन करणारे ते. तर ते आपण वैश्यमध्ये म्हणू शकतो, आणि बाकी सगळे जे सपोर्टिंग फंक्शन आहे, इन्क्लुडिंग अकाउंट्स आणि हे वगैरे, हे सगळे तुमचे शूद्रामध्ये असं. पण anyway, तसं पाहायला म्हणजे गेलं तर थोडक्यात म्हणजे काय. हा बोला. कंपनी चातुर्वर्ण ही कल्पना साधारण अशी ढोबळमानाने अशी धरता येईल की एक सीईओ किंवा मॅनेजिंग डायरेक्टर, नंतर मॅनेजर, मग सुपरवायझर, आणि मग कामगार, असं म्हणता येईल, नाही का? होय, पण त्यातही कसं की आता म्हणजे हे जर मी मुख्य शेतीचं उदाहरण दिलं समजा, ओके. आता शेतीमध्ये कसं असतं की मूळ जो शेतकरी, समजा एखाद्याची शेती आहे, तर तो जो शेतकरी, तो पूर्ण यावर्षी कुठलं पीक घ्यायचं, कसं घ्यायचं, त्याचं पूर्ण प्लॅनिंग, आराखडा, नियोजन, की एवढ्या भागात हे पीक घ्यायचं, एवढ्या भागात हे पीक घ्यायचं, त्याला पेरणी कधी करायची, पाणी कधी द्यायचं, खत कधी घालायचं, तर हे सगळं ज्याच्या डोक्यात असतं आणि तो जी योजना करत असतो, तो झाला वैश्य, बरोबर. आणि
त्याला सपोर्टिंग कोण, की रोज मजूर येतात, हा बाबा रे तू हे कर, तू हे कर, तू हे कर, तर हे झाले शूद्र. ते ते त्यांनी कधी काय करायचं हे ते ठरवत नाही, बरोबर. ते सांगितलेलं काम करतात असं. पण ते जे पूर्ण प्लॅनिंग, आराखडा, त्याचं नियोजन, त्याच्यात काही अजून त्याला काही प्रयोग करायचे असतील, तर ते सगळं काम कोण करणार? शेतकरी. आता शेतकरी इथं वैश्य झाला, कारण का त्याचं मूळ म्हणजे हे सगळं तो का करतोय? कारण समाजासाठी तो धान्य उत्पादन करतोय म्हणा. असं तर तसंच उदाहरण आपण पशुपालनात पण देता येईल आपल्याला, की पशुपालनामध्ये सुद्धा पशु, त्यांचं नियोजन, कुठलं काय घ्यायचं, त्यांचं दूध कसं काढायचं, त्यांना काय चारा द्यायचा, पण ऍक्च्युअल जे काम आहे तो त्या लोकांकडनं करून घेतो, बरोबर. ते लोक प्रत्येक जण डोकं लावत नाही, बरोबर. तर ती व्यवस्था झाली शूद्र व्यवस्था असं. म्हणजे म्हणजे इथे निष्कर्म पण आलं का सर? सपोर्टिंग सप्लिमेंटरी काम करणारे सप्लिमेंटरी किंवा ते कधी कधी मेन वर्क पण असेल, पण ते कोणाच्या तरी आदेशानुसार काम करणारे हे सगळे शूद्र. म्हणजे तरी याच्यात पुढे येऊन जर का हे लोकांना जबाबदारी घेत सांगितलं राहील. तर विषमता तरी दूर होईल समाजातली. हो, तेच म्हटलं, म्हणजे त्याच्याकरता ना, म्हणजे आणि याच्यात कुठलंही, म्हणूनच हे जे म्हणजे एनिवे त्यात बऱ्याच गोंधळ आहे, म्हणून मी म्हटलं की मूळ आपण ही गीता समजेपर्यंत आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील असं मला वाटतं. या सगळ्या दुष्प्रचाराने झाल्या असं. सर काल तुम्ही निष्कर्माविषयी सांगितलं होतं, तर मग हे इथे अप्लाय होईल ना? म्हणजे आता शेतकऱ्याने ठरवलं आज इथे एवढ्या भागावरती तुम्ही बियाणं पेरा, मग आता शेतकरी हा त्या गोष्टीपुरता निष्कर्म योगी झाला आणि कामगारांनी ते म्हणजे मजुरांनी ते केलं पाहिजे काम. हा, ते तर आपण थोडं त्याचं ना, म्हणजे नैष्कर्म्य कसं, आता नैष्कर्म्य हा वेगळी, नैष्कर्म्य सिद्धी हा वेगळा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं परत. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे बरीच पुढची अवस्था आहे. कर्मयोग ही खूप आधीची अवस्था आहे. हा, तुम्ही एकदम तिथे जाऊया नको, आपण हळू समजेल आपल्याला. हा, ठीक आहे, आपण एक पुढचा श्लोक घेऊया आधी, 11वा आता. हा, माझा पण एक प्रश्न हा होता विषय की तसा. जेव्हा हा हा सर हा आता गीतेवर आधारित कर्मयोग कर्मयोगाची व्याख्या द्या वगैरे असं जर काही प्रश्न आला तर आता अध्याय 2 मध्ये पण कर्मयोग आलाय आणि अध्याय 3 मध्ये पण कर्मयोग आलाय, तर मग काय नक्की उचलायचं आणि काय कसं उत्तर आपण लिहायचं, म्हणजे हा आपण थोडासा आपण मला. बरोबर, आपण हा अध्याय झाल्यावर मग चर्चा करूया ना त्याची. हा, हो चालेल कारण मग नाहीतर मग चालेल. अजून आपले झालंच नाहीत हे, तर मग हो उगीच हो जे हो झालं चालेल नाही त्याच्यावर कशाला चर्चा. हा, घेऊया पण आपण चालेल हा चालेल. विषय, हा प्रश्न. हा, चालेल. हा, आता 11वा श्लोक. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. तर अनेन, आता जो यज्ञ यांनी सांगितला, कारण कर्म हे आवश्यक आहेच. हा, नाही मला वाटतं 10वाच राहिला आहे का आपला, सॉरी, 10व्याची अर्थ झाला आपला. झाला. 10वा झाला ना सर, सहयज्ञ 10वा झाला प्रजा ना. हा, सृष्टी. ठीक आहे, ठीक. हा हा, ठीक आहे. तर इथं अनेन म्हणजे तृतीया, अनेन म्हणजे या यज्ञाच्या योगाने, असा जो यज्ञ आता मी सांगितला त्या योगाने देवान भावयत. तर देवान भावयत म्हणजे देवांना तुम्ही संतृप्त करा, संतुष्ट करा. आता देवान हा ही एक ना कन्सेप्ट आहे. देव म्हणजे तो काय, मी आता वेळ खूप कमी उरलेला आहे त्यामुळे उद्या आपण घेऊ, पण सध्या आपण पुढचा अर्थ बघू, की तुम्ही देवांना संतुष्ट करा, भाव येतं. ते देवाहा, आणि मग ते देव असतील, हा, वहा म्हणजे तुमचं, अस्मान वहा तुमचं, भावयंतु, आणि ते तुमचं ते तुम्हाला संतुष्ट करतील किंवा ते तुमची वृद्धी करतील. हा, असं म्हटलेलं म्हणजे इथं परत हा देव नुसतंच या पृथ्वी